तर आपल्या कविता ताईचा आज देवदेव आहे आरात खाना. बर. आज इथं बाण लाटायचा कार्यक्रम चालू आहे. हो. तर बाणात हळदी कुंकू, धन, तांदूळ, पंचधातू, देठाचं लिंबू, हळकुंड, एक सुपारी, 1 रुपया, खारीक, खोबरं, लवंग, येलदोड एवढं सगळं टाकून बाण लाटायचं चालू आहे. तर बाण कशा प्रकारे लाटायचा आहे हे आता तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तर चालू आहे बघा आपली कार्यक्रमाची तयारी इकडं. आणि ही वट्या भराय त्यांच्या चालू आहे. त्या गावदेव जे आता करायचं आहे त्याचं चालू झालं बघा आपला सकाळ सकाळ कार्यक्रम. 8 वाजता आलेत बघा. ही 8च्या अगोदर झालेत. 8 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली पाहिजे. आता काय गावदेव सगळं करायचं. जे आपल्या गावात देव आहेत त्यांना सगळ्यांना जाऊन म्हणजे आंघोळ असू द्या, काय देवपूजा काय असं निवड नारळ सगळं काय आता व्यवस्थित करायचं. तर आतापासून सकाळपासून म्हणजे सुरुवात झाली. तर बघा इथं वाटे हे अशा बांधून ठेवले त्या सगळ्या देवांना. तर आता बघूया गाणं कुठलं आंबाबाईचं होतंय सकाळ सकाळ. तर आपल्या कविता ताईचा आज देवदेव आहे आरात खाना. बर. आज इथं बाण लाटायचा कार्यक्रम चालू आहे. हो. तर बाणात हळदी कुंकू, धन, तांदूळ, पंचधातू, देठाचं लिंबू, हळकुंड, 1 सुपारी, 1 रुपया, खारीक, खोबरं, लवंग, येलदोड एवढं सगळं टाकून बाण लाटायचं चालू आहे. तर बाण कशा प्रकारे लाटायचा आहे हे आता तुम्हाला दाखवतो. आराधी मंडळ म्हणाव आपण. तर ह्या बघा हे आपल्या गावातलं आराधी मंडळ. जाऊ दे गणम्या गाईला मंगळ
मी कामाच्या गरजा झाला बघा भांडणा टेन्शन आणि सगळ्यांना प्रश्न पडला होता सगळ्याला प्रश्न पडला होता की कविताताईनं गुरु कोण केलाय तर माझा गुरु हा बाईचं पुढं आहे माझं म्हणजे गुरु नसतो निसता त्यांच्याच तोंडून ऐका तुम्ही गुरुचं महत्व काय आहे मला अजून एवढं माहिती नाही पण काय असेल ते आता मला सांगतील समजावून काय आहे नाही त्यात काय असतं काय नसतं अनुभव एवढा मोठा नाही पण गीता अनुभव लय मोठा आहे होय दादा गुरुचं शिष्याचं नातं म्हणजे माय लेकराचं असतं जरी आपल्या लेकरानं काही चूक केली तर आई कशी पोटात घेते तसे गुरुनं त्या शिष्याला आपल्या सांभाळून घ्यायचं असतं असा ही बाण लाटून तयार झालेला आहे बरं का आता हे आपल्या पद्धतीनं जावाळ काढायचं म्हणजे काढून घ्यायचं आहे आता टाळं भरायची या पोताची टाळं भरतो काय करताय परशुरामाची टाळ भरतोय काय करताय बाळरामाचे टाळ भर बाळरामाची टाळ भरतोय अशा पद्धतीने टाळं भरून घेतलेली बाणाची आता जावाळ काढायचंय आपल्याला काय करताय परशुरामाची जावळ काढतो जावळ काढतोय काय करताय बाळरामाचं जावळ काढतो जावळ काढतोय ऐरा सदानंदीचा उदे बोल भवानी माता की जय. ठेवा आणि सकुशल तुमच्या दक्षिणा ठेवा ह्या बाणा हा ती त्याच्यावर ठेवा त्याच्यावर ठेवा
Thank you.